जिल्हे आमची एवढं लवकर अजून लय बाकी. तर नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे लग्नाचा दिवस. हा आहे माझा लग्नाचा लुक. असा काहीसा साधा सिंपल असा मी महाराष्ट्रीयन लुक ट्राय केलाय करण्याचा. आणि आज आहे सिद्धांतचं लग्न. तर आज आहे फायनल डे. मला आवाज पण येत असेल मागून, तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. अजून लग्नाला वेळ आहे. त्याचप्रमाणे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर, शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर तर चला मग आज लग्नाचा व्लॉग आपल्या येणार आहे. खूप आम्ही मजा करणार आहे. तर तुम्ही पण आमच्या सोबत बघत राहा लग्नाचा व्लॉग. तर दत्ता भाऊ आणि आता मी आलोय शॉपिंग करायला. 1 तासावर लग्न आहे आणि आम्ही आता कपडे घ्यायला आलोय. भाऊ 2 दिवसापूर्वी पुण्यावरून आलाय, काल संगमनेरवरून आलाय आणि आता लग्नाला 1 तास राहिलाय. तेव्हा याला आठवले कपडेच नाही माग घालायला. आम्ही कपडे घ्यायला आलोय. आता जेवण करायला बसलोय. आमच्या ताटाला घास पण दाखवतो आम्ही. दाखवा दाखवा. दाखवतोय ह्या ताटा तुमच्या. ही बुंदी आहे लग्नामध्ये. बुंदी अशी घेतो हातामध्ये, अशी खातो. ओके. पुरी कशी खायची? पुरी अजून आली नाही, आलो डाबी. इथं आहे. आ? पोळी बाजूला. पोरी नाही पुरी. डाळ भात खाऊन दाखव. डाळ भात कसं खायचं? डाळ भात कसा खायचा तेच मला माहित नाही म्हणून मी तुला विचारते. पाय आता. मी पण डाळ किती थोडी घेतली म्हणून. असा घ्यायचा हा. आणि असा खाता. अच्छा असा खायचा का? हो. हो. ए शिकले का? डाळ भात काय शिकला ना? टाळ्या. आता माहित पडलं ऍक्च्युली कसं खायचं. नाहीतर मी आज डाळ भात आता इकडं सिद्धांचं लग्न होतंय. एवढा चांगला क्षण बघून काय वाटतं? 2 शब्द काय वाटतं? काय तसं तर चांगलं वाटतंय, पण काय आता आजचा शेवटचा दिवस. मनातून काय वाटतंय खरं मनातून? मनातून तसं तर ऍक्च्युली लग्न नव्हतं झालं पाहिजे त्याचं. आता काय भेटलं मला ठीक आहे. प्रत्येकाचं नशीब खुलतं कधी ना कधी. पोरीला वाटलं की हा चांगला मुलगा आहे असं ठीक आहे, पण आता काय बोलाव, असतं प्रत्येकाचं नशीब खुलतं म्हणा. पण आज ना होता पोरीला वाटेल की चांगला पोरगा नाही भेटला. बघू पुढे. खुश आहे कारण तिच्याकडे बघून वाटत नाही तेवढी हसली नाही. ते अजून 3 तास झालं मी बघतोय, पण 3 तास झालं तो कंटिन्यू हसतोय, म्हणून त्याचं तर नशीब चांगलं आहे. आता बघू तिला कसं वाटतंय पुढं. माझ्याकडे नो वर्ड्स आहेत त्याच्यासाठी. हा, अनबिलिव्हेबल गोष्ट आज घडली. हा, चिमटा काढून काय स्वप्न काय? नाही खरं आहे रे. असे त्यांचं लग्न राहिले. थोड्या वेळात लायसन पण होऊन जाईल. काय वाटतं तुला मनापासून? मनापासून आता फक्त मनापासून जे बोलणार तू. खरं बोलू का खोटं बोलू? उत्तर खोटं बोल, खोटं बोल. खोटं बोलू ना, खरं बोललो म्हणा. नाही मग मनापासून असं वाटतं की चांगलं झालं, ठीक आहे. होणं गरजेचं होतं, त्याच्यासाठी लय इम्पॉर्टंट होतं ते. त्याच्या भावी आयुष्यासाठी खूप गरजेचं होतं ते होणं, की बाबा झाल्यानंतर की बाबा त्याचं पुढचं आयुष्य. आशीर्वाद 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 खूप मोठे आशीर्वाद आहे मायकून देव. काय दुधो नाव कुतो बोलो. 15-16 मिनिटाचा.
जवळपास मागच्या अर्ध्या तासापासून इथं बसलोय आम्ही आणि याची गंमत पाहू राहिलो. त्याचे तिकडे विधीचे कार्यक्रम चालू आहे. हो. त्याची एवढी गंमत पाहतोय ना, तो कॅमेऱ्यात कमी आणि एक तर आमच्याकडे जास्त पाहतोय आणि नुसतं हसू राहिलाय. एवढं खुलून हसतोय ना, त्याला आजपर्यंत कधी पाहिलं नाही खुलून हसताना. जसं जसं त्याचं लग्न ठरले ना, लास्ट 1 मंथ पासून आम्ही त्याच्यासोबत आहे. तुम्ही प्रिव्हियस ब्लॉगमध्ये पण बघतो त्याचा हसूच चेंज झाले ना, है ना संकल्प? एकदम नुसतं खुलून हसतोय त्या बा. त्याला असं वाटतं बरं एवढं लवकर अजून लय बाकी. काय म्हणतोय जिरली. आता आहे ना आम्हाला नुकतीच खबर लागली आहे जे नवरेगडचे लोक आहेत ना, म्हणजे नवरीचे कलवरे ते प्लॅन करतात आहे नवरदेवाच्या चपला चोरण्याचा. तर आमचे जरा काही मेंबर गाडी सजवण्यात व्यस्त आहे सध्या, त्यामुळं चप्पल सांभाळायची जबाबदारी ही माझ्यावर आणि आर्यावर आहे सध्या. कारण आम्ही दोघं बसलो शूट करतोय, सगळ्या गोष्टी चालल्या. असल्या भारी जागी ठेवली ना चप्पल. आर्या चप्पल अशा भारी जागी ठेवली, तुम्हाला दाखवते मी. हे बघा, ही माझी साडी आहे आणि याच्या आतमध्ये हे चप्पल. आता इथून तर कोणी नेऊ नाही शकत. आणि शूजचं म्हणाल तर शूज अशा ठिकाणी लपवले ना आम्ही की ते तिथून विचार करू शकत नाही. त्यांची तेवढी क्षमता नाही विचार करण्याची. नमस्कार. बघा तिथं कॅमेरा थोडा फिरवतो. आमच्या मित्राच्या फोटोशूट चालू आहे. चेहऱ्याने तसा बघा, पण सध्या खुश आहे, मजबूत खुश आहे. थोडा कॅमेरा तिथं फिरवा बघा कसा हसतोय बघा, एकदम मजेत, एकदम व्यवस्थित, डोळे झाकून पण हसतोय. पण त्याचं हसणं बंद नाही बघा. का माहिती का? कारण भाऊ त्याला इच्छा नव्हती कधी लग्न होईल. आज इच्छा त्याची नसताना, म्हणजे एक अपेक्षा नसताना लग्न झालंय, म्हणून एवढा टवटवीत हसतोय ना तो. म्हणजे एखादा 8 वर्षाचा तरुण पोरगा जसं खुश होतं ना की काहीतरी फ्रीडम भेटले, भाऊ तसा खुश आहे एकदम. बघ पोझिशन बघा त्याची, ऐका. कॅमेरामॅन जसं सांगेन तसं ऐका. आता परत हसेन, थोडं कॅमेरा तिथेच राहतो भाऊ. अरे मागे झालं हसेन. वागायचंय, भांडीच घासायचे. भांडे कुठे गेले? उद्या त्याला आम्ही बादली पण दिली आहे. संडास बिंडास धुवायला लागते बादली बिदली. संडास धुवायचा ब्रश पण दिलाय, काही चिंता नाही. सगळे भांडी कोणती सगळे त्यालाच धुवायचे. नाही, त्याच्या त्याच्या बायकोचा कॉन्टॅक्ट झालाय. तिने पहिलं सांगितलं घरची काम सगळी तुला करायची. कॉन्टॅक्ट झाला, डील झाली की बाबा संडास तू धुवन, भांडी तू घासून, पैसे तू धुवन. तो बोलला सगळं चालतंय. कारण इच्छा नव्हती ना भाऊ, लग्न होणं इच्छाच नव्हती. झालंय. पण ठीक आहे, आमचा मित्र खुश आहे, चांगली गोष्ट आहे. मग तसं आम्हाला पण इच्छा नव्हती कधी लग्न होईल, पण झाली, म्हणून आम्ही पण खूप लांबून आलो त्यासाठी. तर सिद्धांतच्या संपूर्ण लग्नामध्ये कार्यक्रम, मेहंदी असू, हळद असू, लग्न, सगळ्या गोष्टी, सुपारी नाही, लग्नाचे जेवढे कार्यक्रम होते सगळ्यांमध्ये भाऊनी अतिशय सुंदर असे सिनेमॅटिकचे जेवढे रील्स सगळे इंस्टाग्राम वरती अपलोड झालेले आहेत. आपली जी भाऊची आयडी आहे ती आयडी मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करतो, तुम्ही एकदा नक्की विजिट करा. काय म्हणणे भाऊ? काहीच नाही, भाऊच्या ब्लॉगला सपोर्ट करा, असाच भाऊला सपोर्ट राहू द्या. आणि मला पण माझी इंस्टाला आयडी ए सिनेमॅटिक म्हणून आहे, तर मला सपोर्ट करा, भाऊला पण सपोर्ट करा. ओके, धन्यवाद. आणि जी आयडी आहे इंस्टाग्रामची ती आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी मेन्शन करतो, तर एकदा नक्की जाऊन बघा. अतिशय सुंदर अशा व्हिडिओज बनवतोय भाऊ, जबरदस्त एडिटिंग, शूट बीट एक नंबर आहे. तर नक्की जा, भाऊला पण सपोर्ट करा एकदम. हॅलो, मला वाटलं इकडे येतात काय. हा 5 hours later. ओके, झालं का सगळं सिस्टमॅटिक? आहे का मध्ये आता? अरे दादा, मुलगी पाहिजे. चला मग, नाव घ्यायचं, एंट्री मारायची, तशी यांना एंट्री द्यायची.
मंगल कार्यालयात वेद बाजूला सरक. दोघांनी घ्यायचे ना मग बाहेर थांबायला आधी नवरीला घेऊ द्या मग नवरा दोघं चला घ्या नाव घ्या तिकडून जा शोधा तुमचा काय उपयोग नाही तुझ्या लेग्स प्रेम यार. आणि आता नाव घ्यायचं आणि मग फोडायचं बस सोडायचं तुम्ही. आणि आता तुम्ही तुमचं पाहून घ्या तोपर्यंत हा बोला तुझी बंबारी आणि ते नाव नका घेऊ मागायचं डबल ओखण नाही चालणार. लाल मणी तोडले काळे मणी जोडले सिद्धांतरावांसाठी आईबाप सोडले. ओके त्याचं नाव पहिलं सिद्धांत. गोंदा थोडं मोठे नाही. तिसरा गणेश. आमच्या घरात 3 माणसं गणेश. कोणतं पण तिच्या पुढचा आहे. याला म्हणते अगोरा कार्यक्रम म्हणजे आज पहिल्या दिवशी विचार केला होता जास्त दुसऱ्या दिवशी आता वाकर कमी आला तुला 1 वर्षाने विचार कमी झाला. असला तुम्ही जीव दे तिला थोडं जीव दे जीव दे. तुकडाच राहिला. अरे एक तुकडा. ठेवा खाली ठेवा घाल त्यांना. गोड तोंड करा बाबा तुमच्या हाताने सगळे आपले पुरी बोलायची. पहिले सगळं टाकायचं डायरेक्ट.